नाशिकमध्ये महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजपचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रस्ताव। केंद्रात आणि राज्यात सत्तेत एकत्र असल्यानं प्रस्ताव, तर तिन्ही पक्षांचे नगरसेवक आज गटनोंदणी करणार। अकोल्यात भाजपनं सत्ता राखली। अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकरांची निवड। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा काळेंचा पराभव। अकोला महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपचे अमोल गोगे विजयी। काँग्रेसच्या आझाद खान यांचा 32 मतांनी पराभव केला। अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदी दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी। अकोला महापालिकेमध्ये काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये राडा। भाजपच्या शारदा खेडकर यांच्या निवडीनंतर सभागृहात राडा। काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा एमआयएमच्या नगरसेवकांचा आरोप, तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्या। कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली थविल यांचं नाव जवळपास निश्चित, तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या राहुल दामले यांचं नाव निश्चित। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 10 फेब्रुवारीला होणार। 4 फेब्रुवारीला 10 वाजल्यापासून उमेदवारी अर्जाचं वितरण, 6 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज वाटप। चंद्रपुरातील काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता। काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष, नगरसेवक आमच्याकडे येण्यास इच्छुक, भाजप आमदार जोरगेवारांचा दावा। अमरावती महानगरपालिकेसाठी भाजपचा गट स्थापन। गटनेतेपदी सर्वानुमते चेतन गावंडे यांची निवड। विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपकडून 25 सदस्यांचा गट स्थापन। चंद्रपूर पालिकेसाठी भाजपची गटनोंदणी 2 फेब्रुवारीला होणार। चंद्रशेखर शेट्टी यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता। वडेट्टीवार गटाकडून धानोरकर समर्थक 13 नगरसेवकांनी केलेल्या गट नोंदणीवरील आक्षेपार्ह सोमवारीच सुनावणी होण्याची शक्यता। रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक रंगतदार होणार। 59 जागांसाठी 173 उमेदवार रिंगणार। शिवसेनेचे सर्वाधिक 40 उमेदवार रिंगणार। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा। वडगाव जिल्हा परिषद गटातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार लक्ष्मी जाधव यांच्यासाठी नितीन बानगुडे पाटील यांची सभा। सभेत अजित पवारांना श्रद्धांजली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बिनविरोध नगरसेवक निवडून आले, मात्र यात एक तरी सामाजिक कार्य करणारा कार्यकर्ता होता का? नितीन बानगुडे पाटील यांचा सवाल। तर भाजपनं निवडणूक सत्तेची आणि पैशाची केली, बानगुडे पाटलांची भाजपवर टीका। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल केल्यानं राज्यभरातील शिक्षकांची कोंडी। शिक्षकांसाठी सक्तीच्या असलेल्या सीटीईटी परीक्षे दिवशीच मतदान। परीक्षेला बसलेल्या शिक्षकांवरील निवडणूक कामाची जबाबदारी रद्द करावी, शिक्षक संघटनांची मागणी। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची रात्री उशिरा भेट घेतली। बारामतीत सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अजित पवारांकडची खाती राष्ट्रवादीलाच मिळावीत या संदर्भात बैठकीत चर्चा। तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित। बारामतीमध्ये अजित पवार यांचा राख सावडण्याचा विधी। बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानमध्ये त्यांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या। यावेळी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवारांसह अनेकांची उपस्थिती। बारामती विमान अपघातात अजित पवारांचं निधन। अजित पवारांचा राख सावडण्याचा विधी। शरद पवारांनी अस्थिदर्शन घेतलं। सदानंद सुळेही उपस्थित। अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांची भावनिक एक्स पोस्ट। जिथे विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथेच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नातही आलं नाही, रोहित पवारांची पोस्ट। बारामतीत एकनाथ खडसेंनी पवार कुटुंबियांची भेट घेतली। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हीच आमची इच्छा, खडसेंनी मत व्यक्त केलं। अजित पवारांच्या विमानाचा अपघात आहे की घातपात याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे, विजय वडेट्टीवार यांची मागणी। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं असं आम्हाला वाटतं, वडेट्टीवारांनी मत व्यक्त केलं। राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश। अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या बारामती पोलिसांना सूचना। अजितदादांच्या कठीण काळात उभं राहणाऱ्या अण्णा बनसोडेंना अश्रू अनावर। पानटपरी ते विधानसभा उपाध्यक्ष हा प्रवास अजितदादांमुळे। बनसोडेंकडून भावना व्यक्त, तर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी।
अजित पवारांविषयी बोलताना आर पाटील यांच्या कन्येला अश्रू अनावर. अजित पवारांच्या निधनानं आमच्या कुटुंबात पुन्हा पोकळी निर्माण झाली. आबांनंतर अजितदादा आमच्या कुटुंबियांचे आधारवड होते. स्मिता पाटील यांच्याकडून भावना व्यक्त. इगतपुरीचे राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर. अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना आमदार खोसकरांना अश्रू अनावर. खोसकरांनी अजित पवारांच्या जुन्या आठवणी जागवल्या. डिझाइन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांची अजित पवारांसाठी भाऊक पोस्ट. दादांसोबतचा व्हिडिओ पोस्ट करत अरोरांकडून श्रद्धांजली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. 2 मिनिटं मौन पाळून विद्यार्थ्यांनी दादांना आदरांजली वाहिली. राज्यात प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार. 2025-26च्या आर्थिक वर्षातील बजेटमधील निधी वितरणाला कात्री. बांधकामं, वाहन खरेदी, यंत्रसामग्री, जाहिरात आणि इतर प्रशासकीय खर्चावर निर्बंध. सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या तातडीच्या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर. वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीनं खर्चास मंजुरी दिली. डिसेंबर 2025च्या पुरवणी मागण्यांद्वारे ही मागणी करण्यात आली होती. मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आमदार महेंद्र थोरवे यांचा पुन्हा मोठा गौप्यस्फोट. आरोपींना 20 लाख नाही तर 1 कोटींची सुपारी. थोरवे यांचा खळबळजनक आरोप. आरोपींना रवींद्र देवकर यांनी त्यांच्याच कार्यालयात ठेवलं. थोरवेंचा दावा. यवतमाळमध्ये 58,000 लाडक्या बहिणींची पुन्हा गृह तपासणी. केवायसी केल्यानंतरही 58,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे नाहीत. अंगणवाडी सेविकांना 4 दिवसात अहवाल द्यावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी लखनौ विद्यापीठाचा नकार. सभागृह आरक्षित करण्यासाठी लखनौ विद्यापीठाचा नकार. लखनौ विद्यापीठात यापूर्वी शिवजन्मोत्सव झालेला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याची दहशत कायम. उसाच्या शेताशेजारी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. गेल्या 2 महिन्यात निफाड तालुक्यात 10 पेक्षा अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात आले. चिपळूणच्या पेठमाप इथे वाशिष्ठी नदीत अचानक दुधाळ पाणी. पुलावरून नदीत काहीतरी टाकल्याचा संशय. पेठमाप भागातील नागरिकांमध्ये भीती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चौकशी सुरू. नंदुरबारमधील प्रकाशा गावात प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध. प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या सिमेंटच्या धुळीमुळे परिसरातील सुपीक शेती नापीक होण्याची भीती. सिमेंट प्रकल्पाला मंजुरी दिल्यास जनआंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात तुरीचं हमीभाव केंद्र अजूनही बंद. शेतकऱ्यांवर तूर खुल्या बाजारात विकण्याची वेळ. तूर काढणीला महिना उलटला तरी हमीभावाची नोंदणीच नाही. नोंदणी सुरू करावी, शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळ शहरातल्या स्वीटमार्टमधल्या ढोकळ्यात जिवंत अळी आढळली. स्टेट बँक चौक परिसरात असलेल्या आशीर्वाद स्वीटमार्टमधला प्रकार. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल. नवी मुंबई विमानतळावरून जूनमध्ये आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सुरू होणार. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी रात्रंदिवस विमानांचं लँडिंग आणि टेक ऑफ करण्याचा परवाना आवश्यक. फेब्रुवारीमध्ये परवाना मिळणार. उड्डाणांची संख्या 23 वरून 34 पर्यंत पोहोचणार. कोकणातल्या 5 जिल्ह्यातील कोळीवाड्यांचं सर्वेक्षण आणि सीमांकन होणार. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळीवाड्यांचा समावेश. आदिवासी बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या कचारगड यात्रेला आजपासून सुरुवात. 3 फेब्रुवारीपर्यंत कचारगड यात्रेचं आयोजन. देशाच्या विविध राज्यातून आदिवासी बांधव यात्रेत सहभागी होणार. सिंधुदुर्गमधील आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा आणि मतमोजणी एकाच दिवशी. यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता. वाहतूक नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज. नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन. शिर्डीच्या साईबाबांना 7 तोळ्याचा 12 लाख रुपये किमतीचा सोन्याचा ब्रूच अर्पण. राहाता तालुक्यातील लोणीतील साईभक्त आरती अशोक दिहानी यांच्याकडून ही भेट देण्यात आली आहे. सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 10,500 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात जवळपास 23,000 रुपयांची घसरण. सोन्याचा दर प्रति तोळा 1,59,000 रुपयांवर तर चांदीचा दर प्रति किलो 3,75,000 पोहोचलाय. महात्मा गांधींची आज 78वी पुण्यतिथी. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली तर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. ईडीकडून उद्योगपती अनिल अंबानींची
1885 कोटींची संपत्ती जप्त, बेनामी खात्यातील गुंतवणूक, रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड, बँक घोटाळा प्रकरणी संबंधित मालमत्ता जप्त, आतापर्यंत 10,117 कोटींची मालमत्ता जप्त. नवीन आधार ॲपचं फुल व्हर्जन लॉन्च. आधार अपडेटसाठी आता केंद्रात जाण्याची गरज नाही. या नव्या व्हर्जनमुळे घरी बसून अनेक कामं होणार. नाव किंवा फोटो शेअर करता येणार. उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठात गोंधळ. जुन्या वादातून 2 हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी आणि दगडफेक. विद्यापीठ परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये बर्फवृष्टी. भालेसा परिसरात बर्फाची चादर. जम्मू काश्मीरमधल्या राजौरीमध्ये जोरदार हिमवृष्टी. कोटरंका उपविभागातही हिमवृष्टी. हिमाचल प्रदेशच्या चंबामध्ये हिमस्खलन. यामुळे अनेक गाड्या, दुकानांचं बर्फाखाली गाडले गेल्यानं मोठं नुकसान. नदीपात्रातही बर्फाचं साम्राज्य. जनजीवन विस्कळीत. झी5 वरील देवखेळ या मराठी वेबसिरीज विरोधात रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये कायदेशीर तक्रार. शंकासुराबाबत अपमानास्पद मजकुराचा आरोप. प्रोमो तात्काळ हटवा, अन्यथा कार्यालय फोडू. धार्मिक भावना भडकवत असल्याचा आरोप करत निर्मात्यांना इशारा. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा. IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरच्या अब्रू नुकसानीचा दावा फेटाळला. वेबसिरीजमध्ये एका दृश्यात आपली प्रतिमा मलिन केल्याचा त्यांचा दावा होता. दृश्य काढून टाकण्याची आणि 2 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी होती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.